काय करावं डोळ्याने, काय करावं कानाने, काय बोलावं तोंडाने, मीराबाई सुद्धा म्हणतात. 11 इंद्रिये, पहिला डोळा, दुसरा नाक, तिसरी जीभ, चौथे कान, पाचवे हात, 6वी त्वचा, 7वे पाय, 8वा पाठीचा कणा, 9वं मलमूत्र उत्सर्जन, 10वं प्रजनन आणि यांचा अध्यक्ष आहे 11वं चेअरमन मन. जे आपल्या ताब्यात येत नाही, आपल्या ताब्यात 2 गोष्टी येत नाही, आपला संसार, आपलं मन, दोन्ही आकळत नाही, त्याच्यात अटॅक येतो आपल्याला. मीराबाई सांगतात काय करा या संसाराचं सोनं होईल, या 11 जणांचा संसार आहे हा देहाचा, याचं सोनं होईल, काय करा. है आंखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदना किया करे, बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हाथ वो है जो भगवान का पूजन किया करे. अरे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ गली गली हरि गुण गाई, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राना ने विष दिया मानो अमृत पिया, सानी सानी धनी दम दम मग मग मरे गो सारे निशा पत्ते. राना ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली गल हरि हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. डोळ्याने त्याला पहा. घे घे माझे वाचे, गोड नाव अख्ख्या गावाच्या पंची, गोड नाव अख्ख्या गावाचे नाही हो, गोड नाव विठोबाचे. कोण घेतोय आता? 7 दिवस सप्त्याला आले, पुन्हा काय माहिती सप्त्यालाच काय ठीक आहे. काही पोळ्याला येते नारळ फोडायला आणि सप्त्याला येते, त्यात काही काल्याला येते, त्याच्यात काला कितीक राहिला, 15 मिनिट राहिला तरच येते ते. ओनली लापशी कडी आणि भात. ते म्हणतात लापशी कुठे आहे, आमटी कुठे आहे, भात कुठे आहे, बादली कुठे आहे. एक जण तर बादली वाढता वाढता बादली सहित गेला होता. माईकून माग बोलावं लागला, क्या बात आहे म्हणलं, भक्त आहे का काय तू? तेव्हा मी भक्त नाही, लय आशक्त आहे. मग बादली घेतो का महाराज? जगामध्ये डोळ्याने त्याला पहा. आज कृष्ण जन्म आहे महाराज, इतका आनंद पाहिजे. ज्ञानोबाराचा जन्म आहे, देशाचा स्वातंत्र्य, इतका चेहऱ्यावर आनंद पाहिजे. दुःखाला काय करता तुमची एक कॅसेटी, तुम्ही काय करता? प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. आपला शेजारचा दुःखी आहे, पुढचा दुःखी आहे, माझ का दुःखी आहे, नजर मारून पहा. मी सुद्धा दुःखी, एवढा पॉपटॉन म्हणून राहिलो, काय राहिला खाऊ खाई मी लय कृष्ण भक्त आहे का? सब पैसे के भाई, आणि बाबा तर पहिले पैसे के भाई. तुम्हाला सांगू, जो पैशासाठी आला त्याला आशीर्वाद मिळणार नाही. जो खरंच कृष्णासाठी आला तो आज जिंकल्याशिवाय राहणार नाही. विठाला मनमना
भवमत भक्तो मध्याजी मा नमस्कुरु मामे वैश्य शिष्टो आत्मान मत करायना जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. इथं सुखी कोण? कोणीच सुखी नाही महाराज. एक जणाची बायको थोडी नंगट होती, ती काय करायची त्याला नवर देवाला, त्याचाही जमत नव्हतं मला. ते जमलं, मग तिने जमताना एक आठ सांगितली होती मध्यस्थाला. मध्यस्थी मीच होतो. एक तर कमी असलो मी ते सुपाऱ्या घेतो, एवढ्यात नाही घेत. 2-3 ठिकाणी जरा खेळ झाला, ते मला वाजवलं असतं बघ, मी म्हणलं आपल्या आता मध्यस्थी करायची सोपी नाही. पहिले मध्यस्थी नवरदेव पाहिजे, नवरदेव मध्यस्थीला पाहते, उलटा खेळ झाला. महाराज त्याला सांगा, त्याला चपात्या लाटावं लागतील, मी भाजी, त्याला धुणं धुवावं लागेल, मी वाळू घाली, आणि संध्याकाळचे भांडे घासून त्याला सुईला लावावं लागतील. एवढ्या 3 अटी मंजूर असतील तर लग्नाला मी तयार. मी त्याला म्हणलं, तो काय नाही, मग आपल्याच घरी काम करायला काय लाजायचं, आपलीच लक्ष्मी आहे, असू द्या थोडी कडक. त्याला म्हणतो समजून थांबतो, त्यांच्या लक्ष्मीकडे घे ना. ते ना महाराज रस्ते चुका, ते रस्ते मंडळीचा जर फोन आला ना, अयो म्हणते बाबो, फोन नाही उचली, बेकार काम कडक. ज्याची लक्ष्मी कडक त्याला माहिती. महाराज ते त्याला भांडे घासायला लावायचे. भाऊबंद तुमच्या सुमाया माया भाऊबंद थोडे खोडीचे असतात. आपण जर सायकल घेतली, ते टायरची कंपनी पाहत, टायर थोडे नादाने काय बरं आहे का, ते कॅरेजची कंपनी पाहत, दम नाही त्या सायकलीत. त्यानं घेतली, आपल्याला बोलता येत नाही, आपले पेढे खायचे जय म्हणे पहा भाऊ बेकार गेर भाऊ. ते भाऊबंदाच्या पोऱ्यानं पाहिलं भांडे घाशीत होते, मोबाईलवर गाणे ऐकत होता, परत भांडे घाशीत होतं. ते भाऊबंदाच्या पोऱ्यानं पाहिलं, ज्यानं पाहिलं खिडकीतून जे डोकलं, ते पोऱ्याच्या मागं पळलं, पण ते भाऊबंदाच पोरगे मी सगळ्यांना सांगणार. ते म्हणे आता पाया पडत भाऊ वाटा करू नको. नाही मी सांगणार. त्याला सोडून दिलं, ते इकडं आलं, इतकं बोललं ते बायकोला, म्हणजे मी आता अख्ख्या गावात चव जाईल, हे पोरगं गप्प बसायचं नाही, आता हे चुकीचं आहे, मला भांडे घासायला लावले. मी आता तुझ्या बापाला फोन लावतो, म्हणजे त्याच्या सासऱ्याला फोन लावतो. त्यांना फोन लावला, तो म्हणे मामा एवढी कुठं नंगटपूर राहते का, अशी कुठं पद्धत राहते का, तितकंही काम सांगती, तितकंही काम करून घेते. चपात्या मॅच करायच्या, धुणं मॅच धुवायचं, तिला सकाळी चहा करून द्यायचा, संध्याकाळी भांडे घासायला लावायची. आमच्या भावबंदाच्या पोरानं पाहिली, एवढी कुठं नंगटपूर राहते का, तिला काही समजून सांगा. सासरे म्हणे 5 मिनिटं थांबा. अहो पोरगी तुमची, मोबाईल तुमचा, मी तुम्हाला तळतळून सांगून राहिलो, लगेच सांगा ना 5 मिनिटं कायला. अहो जावई 5 मिनिटं थांबा ना. अहो तुमची पोरगी सांगा ना लगेच. अहो 5 मिनिटं थांबा ना. किंवा 5 मिनिटं काय थांबा. सासरा म्हणे माय 2 पातेले घासायचे राहिले. दादा मग काय म्हणले, अहो माय 2 पातेले घासायचे राहिले, तेवढे घासू द्या, मग सांगा सोडून. तो जाऊ म्हणे मामा तुम्ही खावापासून पातेले घाशी त्या, तेव्हा मला झाले 35 वर्ष, तो कोर्स आता सुरू झाला. मला रिटायर व्हायचा टाइम आला. तेव्हा म्हणे पोरगी जर अशी आहे, तिची आई किती डेंजर असेल, मी कसे दिवस काढले, तुला पुढच्या जीवनाच्या भावी शुभेच्छा, पुन्हा फोन करू नको. जावई म्हणे मी दगडावर डोकं आपली, पण तुम्हाला फोन नाही करू. काय जगात दुःख आहे, आनंद कुठे? भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप, भगवान प्रभू श्री रामचंद्राचं स्वरूप आणि पंढरपूरचा पांडुरंग, याच्यातच फक्त आनंद आहे महाराज. फक्त भगवंताचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये आनंद आहे. म्हणजे 11 जणांचं गोकुळ कधी सुखी होतं, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. याला सुख पाहिजे, पण देवाशिवाय सुख नाही. गोकुळीच्या सुखा या हृदयात कृष्ण जन्माला आला काय, गोकुळला कृष्ण जन्माला आला काय, कृष्णाशिवाय सुख नाही. हा मुद्दा पहिल्या चरणामध्ये संपला. नंतर सांगितलं आनंदाला नरनारी. बाळकृष्ण नंदागिरी. पाहता कृष्ण हा कोणाचा मुलगा आहे? वसुदेवजीचा मुलगा आहे. नंदाच्या काय वसुदेवाचा, कुणी म्हणे नंदाचा, कुणी म्हणे वसुदेवाचा, कुणी म्हणे देवकीचा, कुणी म्हणे यशोदेचा. तो कौबर आहे ना, नंद शब्द वापरलेला आहे. नंद म्हणजे आनंद. तुम्हाला खरं सांगतो, जिथं आनंद आहे तिथं कृष्ण जन्माला येतो. तिथं सगळे लोक जाम होईल. तिथं बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी. गोकुळच्या नर नारीला आनंद झाला. गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी. मस्त गुडिया लावल्या, तोरण लावले, मस्त त्याचं भजन करायला लागल्या. आणि शेवटच्या चरणात सांगितलं तुका म्हणे छंदे येणे दिले गोविंदे. छंद छंद
शब्द फार सुंदर वापरलेला आहे. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो, ज्याचे त्याचे वेगवेगळे छंद असतात. काहींना काय छंद, काहींना काय छंद. काही लोकांना नवीन नवीन प्रोजेक्ट राबवायचा छंद असतो. नवीन प्रोजेक्ट काही तर नवीन करत असतात. एक माणसाला असा छंद होता, त्यांनी सासूरवाडीला फोन केला, पण या म्हणे सगळे गाडी करून आपण विहीर खांदली. सासूरवाडीचं नवीनच लग्न आलं, सगळे टोळकाला मस्त गाडीत बसून ते आले. त्याचा एक आजी सासरा होता, म्हणे आपण विहीर खांदली आणि त्या विहिरीचं उद्घाटन आजोबा तुमच्या हस्ते करायचं. तुम्ही आजी सासरे एवढ्या 2-3 वर्षात तुमची भिशी उठणार आहे, तुमचा बल्ब उठणार आहे, त्याच्यात एवढं बटन तुम्ही आता बांधावरच म्हणे. हा, कारण डॉक्टरनं सुद्धा नाच सोडून दे त्यानं तपासायला. डॉक्टर मध्ये घरी घेऊन जातो, तेव्हापासून 9 वर्ष झाली ती ओके. काही पेशंट आहे खतरनाक आहे, डॉक्टर गेले पण ती ओके. काही डॉक्टरला तिळवून आणले लोक आहे. महाराज तुमच्या हस्ते बटन दाबायचं म्हणे, कोणतं हिरवं का लाल. एक जण दिवसभर लाल बटन दाबत होता. लाईट नाही काय म्हणलं, तो फिज उडेल. तुला बटन कोणतं दाबावं कळत का? लाल बटन दिवसभर दाबलं पाणी येईल का? अहो बटन कोणतं दाबायचे कळायला पाहिजे ना जीवनात. पण त्याला एक डॉंकी वर्क आणि स्मार्ट वर्क 2 प्रकारचे लोक आहेत जगात. काही मोकार मेहनत करतात, काहीच मिळालं नाही. काही कमी मेहनत केली पण करोडपती झाली. काय करा, स्मार्ट वर्क करा. काही पोरं असे महाराज परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करतात पण 99% मार्क पाडतात. काहींच्या हातात कायम पुस्तक फाटून गेलं पण पापे पास नाही झालं. मास्तरही उडून गेले. वर 3 मास्तरचे दावे केले मी आमच्या. तो पोऱ्या सुधारणा. मी म्हणलं आता मास्तर मारू नको, तू शाळेतून बाहेर कवर लाईन लागली. हा, सोपं नाही महाराज. ते आले, विहीर पाहिली, ते साजे सासरी नारळ फोड, विहिरीला मोकार पाणी. मी सांगतो छंद, नवीन प्रोजेक्ट राबवायचा. नारळ बिळ फोडलं, गुलाल व्हायला, कॅनल बोर्डापाशी गेले, काठीना हिरवं बटन दाबलं, पाणी बाहेर आलं. हे पाणी विहीर आजे सासऱ्यावर गेला म्हणते जावई. त्याला काय म्हणते, जावई खरंच राव तुम्ही नवीन प्रोजेक्ट राबवला, फार सुंदर. वा वा जावई वा, काय विहीर काढले तुम्ही, वा वा काय ते. आता अख्खं वावर हिरवगार होईल. जावई म्हणे वावर तुम्हाला धक्का बसून ऐकलं, काही बसला असं वावर. मग आता काय रस्त्याला सोडायचं म्हणे पाणी. अहो म्हणे आपला प्रोजेक्टच असा आहे का पाणी रस्त्याला सोडावं लागेल. का बरं? अहो म्हणे आपल्याला एअर खांदायला पैसे नव्हते, आपण वावरी गुल एअर खाल्ली आहे बाया कोपऱ्या. सासरा आहे ना, आजी सासरा तिथंच बसला. तो म्हणजे हांडा ना माझ्या डोक्यावर टाका, तेव्हा माझ्या फिजा जागेवर येते. जावई म्हणे असे प्रोजेक्ट तुम्ही केव्हापासून राबवता? लहानपणापासून मला असा छंद आहे म्हणे, लाखाचे 12,000. आता काय प्रोजेक्ट आहे म्हणे नवीन? तेव्हा आपल्याकडे 10-15 गाय, अख्ख्या गाय एकाच्या गोठा करायचा, गायला कबड्डी खेळायची. तुका म्हणे अहो सगळे छंद वाईट आहे, सगळे छंद वाईट आहे. एकच छंद चांगला आहे. कोणता छंद चांगला आहे? दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे पवाडे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे पवाडे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची, दीन रजनी हाची, दीन रजनी हाची दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पावडे. तुम्ही पहा कोणता धंदा आहे, माणसाला कंटाळा येतो तो धंदा डब्यात तरी जातो, नाही तर काही प्रॉब्लेम. तर एवढा हरी नामाचा धंदा असा आहे, तो खबर आहे म्हणतात, केला तर पावन. धंद्याची लय अवघड गोष्ट आहे. एका गावात थोडं तालुक्यापासून 8 किलोमीटर मध्ये महाकीर्तन होत. 2-4 बाया डॉक्टर रिक्षावाल्यापाशी आल्या, तेव्हा दादा रामदाराचं कीर्तन आहे म्हणे मध्ये. 8 किलोमीटर आहे म्हणे. रिक्षावाला म्हणे हा गोल्ड मेडल गेले, एवढा काय लोड घेऊ नका म्हणे. कीर्तनाला अजिबात चाव
मजा नाही का? किंवा 2-4 वर्ष झाले त्याचे भावच वाढवला, यावर ना असा निष्कर्ष काढण्यात येत आहे कीर्तनाला मजा नाही. महाराज ते 2-4 बाया आणि त्यांचे 8 लेकर होते. किती लेकर होते? 8 लेकर होते. त्या रिक्षावाल्याला म्हणे किती भाड्याविषयी? तेव्हा घ्या बा, तुम्हाला कीर्तन जायचंय, मी तुम्हाला 8 किलोमीटर सोडितो, तालुक्यापासून 8 किलोमीटर गावी, तिथं दादा महाराजचं कीर्तन, लेकरं 8 आहे तुमचे, तुम्ही 4 एक काम करा, तुमचे एकेकीचे 40-40 रुपये द्या, तुमचे पोरं फुकट नेतो. एक बाई काय म्हणते, मग पोरच घेऊन जाय, आम्ही मधून येतो. धंद्यात बी काय केलं असे लोक असे गिरायक होतं, धंद्याचं मूळ बसायची काम आहे ना. हा तुकोबा राय म्हणतात, कोणताच छंद नाही, मला छंद लागला कृष्ण नामाचा. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. गवळणीचा हा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. महाराज गवळणीची प्रस्तावना फार सुंदर आहे. भगवंताचा जन्म, संताचा जन्म याला अवतार म्हणतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. हे धर्म जात अघवे. माऊली ज्ञानोबा फार गोड येतात त्या श्लोक. युगायुगी म्या रक्षावे, ऐसा प्रभुजात स्वभावे पंडू कुमारा. भक्ताचं रक्षण करणं हा माझा स्वभाव आहे. तुम्हाला खरं सांगतो, लयच कळ लागली तर आईकडेवरचं पोरग काही ठेवती ना, कारण काही काही पोर असे आहे आईला आणि त्या कडेवर घेतलं मग ती काय ठेवून देते. पण एक लक्षात ठेवा, पांडुरंग असा देव आहे, कृष्ण असा देव आहे, किती कळ लागली तरी ती आई पोराला खाली ठेवीत नाही. तुका म्हणे नेदी अनेकाच्या हाती, दुसऱ्याच्या हातातच देव नाही. बैसला तो चित्ती निवारला. ज्यावेळेस या पृथ्वीवर पाप होते, ज्यावेळेस या पृथ्वीवर पापाचा भार वाढला जातोय, त्यावेळेस भगवंताला जन्म घ्यावा लागतोय. आणि मग महाराज द्वापार युगामध्ये असाच पापाचा भार वाढला. एक जणांनी फार प्रश्न सुंदर विचारला. आपण कृष्णाचा एक फोटो पाहिला आहे. गुडघा जमिनीवर टेकवलेला आहे आणि तळ हात जमिनीवर टेकवलेला आहे. कशाचं प्रतीक आहे माहिती आहे का तो फोटो? कृष्ण पृथ्वीला म्हणलेला आहे, घाबरू नको मी आलोय. तळ हात टेकीत, तळ हात टेकीत, डाव गुडघ्याने गुडघ्याने राखत, डाव गुडघ्याने गुडघ्याने राखत. युट्यूबला शूटिंग महाराष्ट्र कीर्तन ऐकून राहिलं. चांगलं आहे, नियोजन सुंदर असलं, थोडं गाव वाटतं. काही काही लोक गायन चालू झालं तेव्हा तुम्ही सांगा त्या पण गायला लागले राज वाटतं दगड चालत. आमच्या गावात भजन होतं,
आता भजनी आमचे थोडे जसं जमन तसं आलं स्वरात तर हुकलं त्याला काय होत चालूच राहत. हा मग ते भजन म्हणत होती, मग ते भजन म्हणायचे ते भोंग नेमकं त्याच्या घराकडे गेलं. ते वैतागले एक दिवस, यांना सांगितलं आवाज कमी करा, आवाज कमी करा. मग शिकले तुम्ही सांगितलं म्हणजे कृष्ण जन्म दिवशी तुम्ही आवाज दाबला, तुम्ही किती आवाज कमी करा. भजनी काय ऐकत नव्हते. भजनी मुद्दाम त्याच्या भजनाचा रागराग न करू नका जीवनात, हे पाप करू नका माणूस. भजनाचा रागराग करू नका. दहावीच्या प्रवचनाला पहा, कावळा शिवायची पैकी वाट पाहत राहते. बाबाला खुनी द्या. एक जण मला खुनी होता, मी म्हणलं काय तोडी तो काय मला तिकडा कावळा शिवला काही इकडं लगेच फसायला गेला म्हणत्या बाबा तू आता बेजार पाकिटातच मी आला. म्हणलं मा पाहायलाच नाही तर कावळा, मी मा याच्यात होतो, मग कावळा कधी पाहतो म्हणी. दहावीचं काम बेकार आहे. मला एक धाव आला होता मला, आणि धाव आला तो माणूस नास्तिक होता, त्याचा परत दिलेला होता. त्याला याच्यातलं काही माहित नव्हतं. मला असे लोक लय आवडत, काही माहीत नसले म्हणजे ते मोकळे करताय. माहिती लय ताण काही निघले, कोणता श्लोक घ्या रे, कोणती घ्या रे. ज्याला वगैरे श्लोकच कळत नाही काही सांगायचं म्हणजे ओके, ते म्हणते किती घेणार आहे ज्ञानचा असे लय पाहिजे. हा महाराज ते मला म्हणे आमचे वडील नास्तिक होते म्हणे कावळा शिवंका. म्हणजे इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड केस, इट विल टेक अ लॉट ऑफ मनी. खूप पैसा लागेल. तुला वाटलं बाबाला इंग्लिश येते बरं का. मी आवाज हाऊ मच मनी इट विल टेक. म्हणजे इट विल टेक 12,000 मनी. 12,000 12,000. हा म्हणजे कारण ते कावळ्या सांग बोलावं लागल, ते दोन सेटिंग करायची म्हणजे शोक. त्याचे मंत्र वेगळे. कावळा मला म्हणाल काय करायचं, मग आम्ही चर्चा करू. मग मी त्याला खुणावलं तो चोच आहे. असं आहे का, ते अदृश्य प्रक्रिया म्हणून आम्ही सांगत नाही ते मंत्र. कावळ्याचं आमचं संभाषण होतं. हा तो म्हण तरी ना बाबा बसले कावळे शिवाच्या तो म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट असतं. ठीक आहे तो ओके महाराज काय ते बाबा कधी मंदिरात आलेलं नव्हतं. ते नेमकं मग गुतलं दाव्यात. जे इकडे येत नाही ते तिथं गुतच ते घाट. कारण देव मी काय सोडित नाही ना. जे आयुष्यभर सत्याकडे फिरकले नाही त्यांच्या दाव्याला कावळे सुद्धा फिरकत नाही. ते फक्त जगात भटकत राहते. त्यांना यो जन्म नाही तो जन्म नाही, मोकळे सोडून देतो देव. भजन करा महाराज. पुढे फार मोठं संकट आहे. काय संकट आहे, कांद्याचं शेडन बंगला गाड्या, पप्याला नोकरी लागते का, गुटीच लग्न होतं का, मुरुम टाकला का, खडी टाकली का, धंदे बंद करा थोडी. आपल्या लोकांना लय भूषण पैशाचं. महाराज मी नेहमी कीर्तनात सांगतो, पैशामुळे माणसं संपत चालले. काही काही पागल झाले पैशामुळे. पागल झाले. मला एक सुचत चालतो मेन विषय बघा भाई, कावळ्यात सांगायचं तर तिसरं सुचलं मला. पैशामुळे लोक पागल झाले. मी एका ठिकाणी गेलो, त्यांना समृद्धी महामार्गाचे पैसे आले होते. तिथं माझं जेवण होतं, कीर्तन झालं निलेश महाराज. मी तिथं गेलो, ते म्हातारं होतं संपतराव 3 महिना चंडी धरली, जॅकेटाच्या 3 गुंड्या तुटल्या. मी म्हणलं हे कोणतं स्वागत, कळंबाच आहे तुटल्या. मी म्हणलं हा बाबा कडून आला बा नवीनच. तेव्हा माझे पैसे दे. मला तो मग घेल नाही आहे म्हणलं असतील पण घेल नाही मला आठवत. म्हणलं ते नाही ना महाराज माझे दोन्ही कॉलर अशा धरले, तुम्हाला सोडून त्याचं पोरग आलं तेव्हा अण्णा त्याला पोराची कमांड लगेच कळली. अण्णा गप्प बसलो. मी म्हणलं काय प्रकार आहे, पण त्या बाबाचं असं स्वागत झालं. बरं त्यानं मला हाणलं नाही ते दर्शन घेणार काय म्हणले असं. तेव्हा मी काय झालं, आम्हाला समृद्धी महामार्गाचे 3 कोटी रुपये भेटले. आम्ही पैसे मोजित होतो. 1.5 कोटीला त्यांची पहिली फीज उडाली. 200 रुपये रोजानं होते. माणूस ओरिजिनल श्रीमंत असतात पैसा पचवीन तो. ते 200 रुपये रोजानं जात होतं. ते 1.5 कोटी पाहिलं त्याला. त्याची कंपनी हँग झाली ना, मोबाईल हँग नाही होत का जास्त मेसेज आले तसं ते म्हातारे 1.5 कोटीला पाहिलं ते डोळे पांढरे करायला लागले, हँग झालं मोबाईल. 2.25 कोटीला दुसरी फीज उडाली. आणि 2.5 कोटी मोजून झालं. त्यानं अख्खं खानदान आणलं. मग कळलं अण्णाला गोळ्या चालू करावं लागल्या. आता 2 दिवस झाले म्हणून यांना गोळ्या नाही, त्याच्यामुळे ते असे माणसं ओढून राहिले. ते पैसा तितकाच कमवा जितके आपले पोर व्हायला जाणार नाही. इतका पैसा कमवू नका का आपलं पोरग 3 वाजता उचलून आणावं लागेल. कपाटात पैसा राहील पण आपलं पोरग आपल्या दारात जिवंत राहणार नाही. जरा भात ठेवा. पैशाची फॅशन थोडी कमी करा.
देवाच्या पायावर मस्तक ठेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणे आम्हालाच बोला त्या तुम्ही काय कमी पेटवलं का? एक बाबा म्हणले मला परवा मी येईन म्हणे पण 35,000 घेईन, 1 रुपया कमी घ्या. तसं मी येणारच नाही म्हणलं. येऊच नको तू आता चालले कार्यक्रम. इकडे पण आला ना तुम्हाला अजूनही सांगतो. 2 प्रकारच्या अध्यात्माला बाध आहेत. पहिली बाध आहे मायेची. माया म्हणजे आता जर 10 लाख रुपये फेकले, फेकणार नाही काय कोण फेकणारे तर राहील नाही ना, तो तर खेळ झाला. सारी गोळाच करणारे फेकले ते इतके तुडवी मी पण येईन तुमच्यात. ते 10 लाख काही वाटत मी पण म्हणजे मास्तर कोण आणि विद्यार्थी कोण सारच बिघडले. कंपनी शॉर्ट झाली. एक पैसे मायाची बाधा आहे, दुसरी मृत्यूची बाधा आहे. 2 बिबटे जर आले कृष्णाचा जन्म होणार. ते म्हणते कृष्णाला ते हॅपी बर्थडे उद्या करू. आणि ते बिबटे जर म्हणले तुमच्या सगळ्यात मिळून एक बळी द्या मला, तुम्ही म्हणता खैरीचं शॅम्पल दादा महाराज जा घेऊन कसा आलाय तकलीफ देत होतो त्याच्या नावाने 1 सप्ताह जास्त करू पहिला घेऊ. तुम्ही कृष्ण जन्माची मावळी बळी द्यायला. एक मृत्यूची बाधा आहे, दुसरी मायेची बाधा आहे. जो मृत्यूच्या पलीकडे गेला आणि मायेच्या पलीकडे गेला तो जिवंतपणे देवच झाला. महाराज गवळणी या मृत्यूच्या आणि मायेच्या पलीकडे गेलेल्या होत्या. नारायणगिरी महाराजांच्या पायथ्याला 22 मिनिटं बिबटे बसलेला होता. किती? 22 मिनिटं वाघ बसलेला होता. नारायणगिरी महाराज गोटी इगतपुरी घाटामध्ये आळे नेऊन देत होते. त्यांच्यावर जो शिष्य होता तो जाम झाला, त्याला घाम आला. तो पुढे वागन मागे वाघ. मागे नारायणगिरी महाराज. बरं ते काम काही सोपं नव्हतं. तिथं बोलायचं म्हणजे डोळे लावलेले होते, ध्यान चाललं होतं. पुढे 11 वाजता वाघ. गाडी थांबली. काय झालं हो, गाडी कशाला थांबवली? बरं ते बोलणं काय साधं होतं का? त्याच्यात धाकळ तेवढा होता, प्रेम तेवढा. काला 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 खंड हरिनाम सप्ताह काला काला काला. अरे आमचे गोर गरीब वारकरी येतात, भजन करतात, आनंद आहे, चांगलं आहे. उद्या काला आहे, आज एकादशी. पडा निवाऱ्याला घ्या प्रसाद. पाऊस आहे पण निवाऱ्याला पडा घ्या प्रसाद. उद्या काल्याला या. माझा तुम्हाला नमस्कार नमस्कार नमस्कार. ते बोलणंच होतं का? असं वाटतं देव बोलतो काय म्हणून. ते भजन जरी गायलं ते त्या भजनात महाराज एक असं सप होत. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी. मी कुठं होतो माहितीये का? त्या पोराने मला सुपारी दिली 10वीची 12,000. आणि मग सुपारी दिल्यानंतर तो दिवस आला. ते म्हातार होतं ना ते काही इकडे फिरकलं नव्हतं. कावळा होतला. कावळा माझ्या डोक्यावर 15 मिनिटं बसला होता. पण पिंडाकडे काय जाय त्यात 3ला सांगितलं मी 12 घेईल लाजरा. तो म्हणे तू तो धंदाचे म्हणे, तू नुसता पांडुरंगाचा दिसायला बघत आहे, तू खरा लक्ष्मी यायचं बघत आहे म्हणे. सोन घेईल तू याच्यात जायची मला माहिती ना. रोज 2-2 धावे काय ना आतमध्ये म्हणे एवढे आत्मे मोकळे करतो का तू? तो खिसा भरून घेतो काय आत्मे मोकळे करतो? त्याला म्हणलं तू शांत राहील, फक्त चोच मार. ते कावळा नंगट होतं, ते उडून गेलं. ते म्हणजे आपण नमणार नाही, माणूस लय खराब होता. याला 167 सोयरी की मोडी. मारताना पाप दिसतं बघ, म्हणून करूच नका. मरताना आपण केलेलं पाप दिसतं. शेवटच्या 5 मिनिटात देव आपली कॅसेट ठेवतो, व्हिडिओ लगेच अख्खं पाप दाखवतो. मग माणसं पुढचा जन्म सांगतो काय. कोणाला विंचवाचा, कोणाला सापाचा, कोणाला बैलाचा, कोणाला पाखराचा, कोणाला झुराळाचा. आपल्याला जर झुराळाचा जन्म भेटणार मग
सांदीलाच पडून राहावं लागतं. स्प्रे मारला का मुक्ती. गावहार नाही, श्राद्ध नाही, कोणती नाही, लाडू नाही. पुढचा जन्म झुरळाचा भेटलो. इमॅजिन करा ना, समजा मी झुरळ झालो, काय झालं काय झालं. हा महाराज मी प्रवचन केलं, अर्धा पाऊण तास केलं, 1 तास केलं, 1.5 तास केलं. आपले माणसाला कलाकार आहे, त्यांना प्रवचन जड वाटायला लागलं. ते हॅलो हॅलो करते बाबा मानल्या, बाबा मानल्या, सगळे गेले. मा भांडवल संपलं. मी एकटाच म्हणायला लागलो हरे राम 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 हरे हरे. वर पाहिजे कावळे, कावळे म्हणजे आज नाही, आज तुला टांगावणारच. या माणसावर तो दावा झाला तरी चालतो. कावळा आहे ना, ते पोरग माझ्याकडे आलं. मला महाराज या भाताचं काय करायचं, कावळा शिवायला म्हणला. तो बाप डेंजर होत्या, मी काय करतो. ती कॅश हेटच भयानक होती. कावळा शिवायचा नाही म्हणतो. तो म्हणे महाराज आपलं किती ठरलं. मी म्हणलं 12,000 ठरलं. तो म्हणे अजून 5,000 घ्या, पण या पिंडाला तुम्ही चोच आणा. सकाळच्या बारी मी विचार केला, म्हणलं जाऊ द्या बरं द्या, कारण पैसा म्हणल्यानंतर माणूस थोडा भावनिक होतोच. लय अवघड. एकदा ठिकाणी लांब गेलो होतो, एक सूत्रसंचालक आला, तो बोलायला लागला. त्यानं 10-5 नव्हते केलं दिवसभर. ते संध्याकाळी इकडं आलं. दादा महाराज रंजळे आपल्या गावात सुंदर हे केलं. म्हणलं हे नको म्हणून कीर्तन म्हणून. आणि त्या निमित्तानं मी दादा महाराजांना धन्यवाद देतो. आणि आता दादा महाराजांचं दर्शन घेतील. एका बाजूनी बाया घेतील, एका बाजूनी महिला घेतील. एका बाजूनी बाया नवरा होतो. काय म्हणलं माहिती का मला, ते मला म्हणे दादा महाराजांनी फार सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने दादा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माझं लय डोकं उठलं. माझं इतकं डोकं सटकलं. म्हणलं यानं आपला काटाच करून टाकला, आपलं तर सगळंच करून टाकले ना. म्हणलं दावा श्राद्ध. आणि ते लय तापलं. मी त्याला बोलणार होतो, पण गंमत काय झाली माहिती का, ते माझ्या पाया पडायला आता आलं आणि त्याला माझ्या पायावर 500 ठेवले. मी म्हणलं द्या सोडून, भांडत माझ्या नाही डॉक्टर, भांडणं नाही. 500 पाहिले ना, लावून घालण्यात माझ्या नाही. त्याला म्हणलं वा वा फार सुंदर सूत्रसंचालन केलं, अजून पुढची श्रद्धांजली वा, फक्त मालवट द्या. महाराज मी तो भात खाल्ला, 12-5 किती झाले, 17,000 दावा पडला. पण देव इतका खतरनाक आहे, मला असा ताप आला दुपारून. मी 3 दिवस ICU मध्ये होतो. मला बाहेर यायला 35,000 खर्च झाला. मला पुन्हा धावा नको. म्हणून भगवान श्रीकृष्ण पृथ्वीला सांगतायत का तुझ्यावरचं पाप वाढले, तळवे तळ हात टेकेल. हात टेकवला, त्या पृथ्वीला सांगितलं घाबरू नको, आता मी आलेलो आहे. आता काय होईल, पुण्याचा उदय होईल. आता खूप पुण्य होईल. आता खूप संत येतील. काय निरंजन भगवंताचा बॅलन्स बिघडला होता. भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये माणसं कमी गेलेले होते, मग मृत्यूदर थोडा घटला होता. कारण काळ निरंजन भगवानाचा असं आहे, रोज 21 लाख जीव खात होतो. किती आपला नंबर लागेल एका दिवशी. आपण नंबरला आहे जवळजवळ आपला आता 75%. आता किती कृष्ण जन्म होती ना आपली, 5-6 होती, 7-8 होती, काहींचे 10 होती. आता काही नवीन आहे त्यांचे 50-50 विषय तो नाही. सगळ्याला उदंड आयुष्य लाभो, पण आपल्या हातात नाही. विमानातले गेले म्हणलो आता आपण तर इकडे डांबरी विमानातले गेले ना. काळाचा स्वामी, कळी काळाचा स्वामी भगवान आहे. मग तो भगवान श्रीकृष्ण आला आणि ते महाराज सगळ्या 33 कोटी देवांना सगळ्यांना असं वाटलं होतं का हा भूमीचा भार, हा पापाचा भार कसा जाईल. देव कोणाकडे गेले, भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंना विनंती केली, देवा काहीतरी करा, जन्म घ्या. भगवान विष्णूंनी शेषनागाला सांगितलं आपल्याला जावं लागतंय. आता शेषनाग म्हणे मागच्या वर्षी हाल झाले माझे, मी लक्ष्मण झालो होतो, आता मला धाकला भाऊ व्हायचं नाही. कारण कधी कधी असं राहतं, तो मोठा जर नगट असला धाकट्याचा लय खेळ होतो. तेव्हा मी मागच्या वेळेस 14 वर्ष मला झोपता आलं नाही. मागच्या वेळेस तुमची सेवा करीत बसलो, आता मला पुन्हा खाली यायचं नाही, मला वरच थांबायचं. तेव्हा नाही, मागच्या वेळेस धाकटा भाऊ होता, आता मोठा भाऊ करतो. बलराम दादा करतो. आणि महाराज लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडिन्यपुराला रुक्मिणी म्हणून जन्म घ्या. शेषनागाला सांगितलं भाऊ तू माझा 6वा भाऊ, तुला देवकीच्या उदरामध्ये स्थान मिळेल, परंतु मी योग माया पाठवणार आहे. ती योग माया तुझा गर्भ देवकीची जी जावे
सवते रोहिणी वसुदेवाची दुसरी पत्नी तिच्या गर्भामध्ये ट्रान्सफर करेल आणि मग तू बलराम दादा रोहिणी पुत्र रोहिणीच्या पोटी जन्माला येशील आणि मग मी 8वा पुत्र भगवान श्रीकृष्ण जन्माला येईल. जन्म ठरला आणि महाराज जन्म ठरला आणि आजचा दिवस रोहिणी नक्षत्र 3 प्रहर रात्र माया घाली आसर रक्षपाळा दशरथे मारिला होता तोची मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. नामदेव महाराज फार गोड लिहितात. आणि मग आजचा दिवस आला दशरथे मारिला होता तो मास म्हणजे दशरथ राजाने जो मारला होता कोण श्रावण शब्द डायरेक्ट नाही लिहिला कसा अभंग लिहिला बा. दशरथे मारिला होता तोची मास म्हणजे श्रावण महिना होता वर्षा ऋतू होता शुक्ल पक्ष होता बुधवार होता वसुनाम तिथी होती रोहिणी नक्षत्र होतं 3 प्रहर रात्र होती म्हणजे रात्रीचे 12 वाजले होते. रात्रीचे 12 वाजलेले रोहिणी नक्षत्र वसुनाम तिथी बुधवार आणि वर्षा ऋतू आणि महाराज श्रावण महिना आणि मग आजचा दिवस आला आणि या तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जसा जन्म झाला तसा महाराज वसुदेव देवकीला आनंद झाला. देवकीचा जो चेहरा होता महाराज देव पोटात असल्यामुळं तुम्हाला सांगतो ज्या माणसाच्या मनात देव आहे त्याचा चेहरा टवटवीत राहतो. काही भजनी 87 वर्षाचे चेहरे असे ना नारंगिरी महाराज फोटो पाहतो मी देवा 106 वर्षाचा त्यांचा फोटो आहे पण देवा इतकं तेज आहे ते फोटो कारण हृदयात भजन आहे ना. ज्या माणसांच्या डोक्यात डाव आहे ना डाव त्यांचे चेहरे वेगळेच ते आले की एक नजर मारते सत्ता आहे काय मग आता काय दिसत होतं तुला यंदा थोडं बरं दिसत बर काहीतरी पाहावं लागत म्हणजे तो एक लक्षात ठेवा हृदय निर्मळ असेल तर चेहरा प्रसन्न राहतो. ज्यांचा चेहरा प्रसन्न आहे हृदय निर्मळ आहे. महाराज देवकीच्या चेहऱ्यावर इतकी प्रभा इतकं तेज. भगवान श्रीकृष्णांचा रात्री जन्म झाला आणि जसा जन्म झाला तसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं भाऊ मला इथं ठेवू नका मला कुठं न्या नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला म्हणून ते जे रक्षपाल ते म्या मोहिले सकळ वसुदेव देवकीने सांगितलं ते रक्षपाल इथं त्यांनी सांगितलं रक्षपाल नाही अख्खी दुनिया आपल्या ताब्यात आहे त्यांचं काय लोड घ्या त्यांना मी माया मोहाने बेशुद्ध करतो बेशुद्ध केले तटात तट दरवाजे उघडले आणि देव हृदयात आला का दरवाजे उघडतात नाही तर कवर माळी जपत बसा काय नाही महाराज ज्याच्या हृदयात देवाला त्याच्या जीवनातलं दुःख गेलं आपण प्रयत्नात दुःख घालवण्याचा
आपला कार्यक्रम चालू आहे, प्रयत्न दुःख जाणार नाही. एक लक्षात ठेवा, हा जन्म देवा करताय, हा जन्म संसारा करता नाही, हा जन्म संसारा करता नाही, हा जन्म देवा करताय. पान तुम्ही सद्गुरू स्वामी रामगिरीजी महाराज आयुष्य देवाला दिलं, काय जीवन गोडी. भास्करगिरी महाराज काय जीवन गोडी, नारायणगिरी महाराज काय जीवन गोडी. आपलं जीवन किती खतरनाक आहे. आपलं जीवन सोपं नाही. आपल्याला आईबाप बोलले, त्याच्यानंतर आता मंडळी बोलून राहिली, त्याच्यानंतर पोरं बोलतील, जाताना आपल्या दाव्याला लोक नीट चर्चा नाही करायची. आले आईबाप बोलत या, नंतर मास्तर बोलत या, नंतर बायको बोलत ये, नंतर पोरं बोलत या. मी येलो तर दाव्याला गाव बोलत बरं झालं गेला नाही तकलीफ आता ती आता ना तो फुटूतून बाहेर येत ना अशा. म्हणून डोक्यावर भगवान श्रीकृष्णाने घेतलं, वसुदेवजी निघाले यमुनेनं. 8 तास धरला का पहिलं देवाचं दर्शन मी घेणार. देवाची पाय पाहिजे, मोहित झाली आणि देवाच्या पायाकडं गोड घ्यायला लागली. यमुनेनं वसुदेवीच्या नाकातोंडात पाणी घातलं. तेव्हापासून अशी म्हणे, ज्यानं कृष्ण डोक्यावर घेतला त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय राहत नाही, फक्त त्यानं दम धरला पाहिजे. विठ्ठल माणसाचा एक स्वभाव आहे, जोपर्यंत फायदा होतो तोपर्यंत त्या देवाच्या लय माळी जपितो, जोपर्यंत फायदा होतो तोपर्यंत माणसाला लय जीव लावितो. पण त्या माणसापासून जर तोटा व्हायला लागला तर त्याचे फोन नाही उचलत. एखाद्या देवापासून जर वाटोळ व्हायला लागला ना, तो म्हणतो फोटो आता पुढं विसर्जन करावं लागेल, चांगली गंगा भाऊ. आमच्याकडे एक जणाचा फोन आला होता, म्हणजे महाराज लय आठ येऊन राहिल्या, काय झालं? काय सांगता येत नाही. तो काय म्हणतो, माय देवा रे देव जुने झाले, मग बुडू का त्यांना? म्हणलं बुडून देईन त्या. अहो तुकाराम महाराजचं एक प्रमाण फार गोड आहे. एक पोरग 12वीला 3 विषयात नापास झालं. मला म्हणे, महाराज मी 3 विषयात गेलो, तर मी लय भजन करतो, मी लय चांगला आहे, मी फार पुण्य करतो. मला अभ्यास केला होता का? तो मी अभ्यास एवढा नाही केला. म्हणलं तुकाराम महाराजचा गाथा उचक, देवावर बसू नको, गाथा उचक, तुकाराम महाराज तुला उत्तर देतील. आणि मग महाराज त्यानं गाथा उचकला आणि गाथ्यात त्यानं तोच अभंग पाहिला, तेच चरण त्याच्या समोर आले. देवावर पुसणाऱ्यांसाठी तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून ठेवलाय, त्याचं प्रमाण फार सुंदर आहे. तुका म्हणे देवावरी का रुसावे, तुका म्हणे देवावरी का रुसावे, मनासी पुसावे काय केले. विठ्ठल विठ्ठल अभ्यास नाही केला नापास होणार आहे, खून केल्यावर शिक्षा होणार आहे, आणि महाराज पाप केल्यानंतर ते फेडावा लागणार आहे. करता कशाला मग महाराज यमुनेनं दर्शन घेतलं, वसुदेवजी गेले, भगवान श्रीकृष्ण गोकुळात गेले, नंदबाबांनी सांगितले पोरगी जन्माला आली माया, तिला तुम्ही घेऊन जा. सगळ्यात खतरनाक माया महाराज, सगळ्यात खतरनाक. आज मायाचे सगळे भांडण आहे. भावानी बहिणीवर केस केली, बहिणीने भावावर केस केली, पोराला बापा संग बोलत नाही, बाप पोऱ्या संग बोलत नाही, मित्र मित्राचं वितुष्ट आलं. याचं कारण फक्त माया. माया, सगळे भांडणं मायाचेच आहेत महाराज. त्या मायेला कृष्णाचं बाळात लावलं आणि कृष्णाला मायेचं बाळात लावलं. जसं त्या पुरीचं बाळात कृष्णाला लागलं ना, ते रडायला लागलं. बाळात काय होत, तिचं बाळात सुद्धा आपल्याला चालत नाही. माया म्हणजे खोटे माणसं. नमस्कार, वा वा, काय तुमचा स्वभाव आहे, असं फक्त तोंडवर म्हणत्या. माग गेलं का गावाला ठेवले म्हणून मायावी जे माणसं आहेत, मायावी जे भक्त आहेत, त्याचा देवाला लय राग येतो. देव म्हणजे हिचं नको म्हणे आपल्याला बाळाचं, परत तिचं तिला दिलं, कृष्णाचं कृष्णा दिलं. वसुदेवजीने माया डोक्यावर घेतली, चालले यमुनेत, यमुनेने डायरेक्ट रस्ता दिला, समृद्धी महामार्ग. किंवा हिचे नाही पाय धरायचे, हिचं नाही दर्शन घ्यायचं का? नाही 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 नाही, मी देवाचं दर्शन घेऊन शुद्ध झाले. आता जर परत मायाचा स्पर्श झाला तर मी परत अशुद्ध होईल. त्यापेक्षा तुम्हाला रस्ता दिला, मायेला मारा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात नको नको मला गुंतू माया जाळी. मग त्या गोकुळात कृष्ण गेला, बातमी सकाळी पसरली, अशी बातमी पसरली, नंदराजाला मुलगा झाला, मुलगा फार सुंदर आहे, कुरळे त्याचे केस आहेत, फार गोड त्याचे डोळे आहेत, भगवान श्रीकृष्ण भगवंताचा अवतार आहे. जशी बातमी पसरली, अख्खं गोकुळ दुःखी होतं, पण त्या अख्ख्या गोकुळात सुख निर्माण झालं, कारण तिथं भगवंताचं जीवन प्रारंभ झालं. गवळणीचं पहिलं चरण. गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका,
खरं सांगतो ते गोकुळ सुखी झालं, पण हे गोकुळ खरं सांगावर सुखी का? किती दिवस झाले आपण सुखाच्या शोधात आहे. आपल्याला काय डोक्यात खटकाय, उद्या आपण सुखी होऊ. जन्म झाला होता त्यावेळेस आपल्याला असं वाटतं मोठं माणसं लय सुखी, आता मोठं झालं काय आपल्याला असं वाटतं लहान पोरं सुखी, पहा खटका. अरे लहान पोरं सुद्धा सामान्य साधे नाही हो. तुम्ही लहान पोरांना सोपं समजू नका. आत्ताची लहान पोरं लय भयानक. त्यांना तुम्ही एक गोष्ट सांगायची, दुसरीच गोष्ट करते. लहान पोरं सुखी आहे आज असं वाटतं, त्यांना असं वाटतं मोठं झालं सुखी आहे, त्याच्यानंतर मोठं झालं आपल्याला असं वाटतं नोकरी लागली सुखी होऊ, नाही झालो. नंतर असं वाटतं लग्न आलं सुखी होऊ, नाही झालो. त्याच्या असं वाटतं पोरं झाले सुखी होऊ, नाही झालो. पोरांचे लग्न आले सुखी होऊ, अजिबात नाही. नंतर असं वाटलं तर नातू झाले सुखी होऊ. नातू तर लय बेकार. नातू हा प्राणी पोरापेक्षा भयानक. कागरे बटे भयानक, काळे बटे असं आहे नातू भयानक. बीडला गेलो, कीर्तन गेलो, आता ते बंगला होता मोठा, तिथं माझ्या मुक्कामाची सोय होती. मला चांगलं असेल, मुक्कामाची सोय चांगली असेल. त्या घरात त्यांचा एक 60-65 वर्षाचे बाबा होते. मग बाबाच्या खोलीत बाबाला टाकलं धोत्रामुळे. या धोत्रामुळे तो काय म्हणणार 75 पुढचं समजी द्या. बाबा आहे काय त्याला असं वाटतं किती वेळा धोतर घातलं 75 पुढची पिढी. मला एकदम म्हणलं होतं, मला मला पुरणपोळ्या केला आता कसं होईल. मी म्हणलं काय आलं तुम्हाला चावण का? म्हणलं मा एवढं वाटलं झालंय. अरे म्हणलं खातो मी आण. मला बाबा आहे मला वाटलं चावत का नाही. म्हणलं झालं का मला 75 वाट अजून बरं आहे. म्हणलं 42-43 आहे. महाराज त्या बाबाच्या खोलीत मला टाकलं. त्या म्हाताऱ्याला 3 नातू होते. किती होते? लय खतरनाक होते. त्या म्हाताऱ्याला एक सवय होती, ते पिढ्या ओढायचं. चेन स्मोकर. पिढी झाली पिढी, पिढी झाली पिढी, पिढी झाली पिढी. त्याच्यामुळे भाऊसाळी त्याची पुढची पिढी, करण्याची पिढी झाली पिढी. पुढची पिढी म्हणते नातू. मी त्याच्या खोलीत गेलो, म्हाताऱ्याने झोपताना एक पिढी वाढली. त्या 3 नात्याने सांगितलं हा आपला आजा बिड्या ओढितो, त्याला कळायला पाहिजे हा महाराजाला याचे द्या का त्याला बिड्या फोकावा. मधला म्हणे नाही नाही या म्हाताऱ्याची फडच मोडून टाकावं. लहान म्हणे काही प्लॅन असला तर पहा. एक नंबरचा म्हणे तुम्ही दोघंच प्लॅन पहा. लहान आलं व्याख्या होतं. लहान म्हणे माझ्याकडे प्लॅन. ते म्हणे काय मागच्या वर्षी जे ना लवंगी फटाकडे माझ्याकडे उरलेले कमी 100 फटाकडे आहेत. नातू सांगतो नातू. ते म्हणे आता हे झोपलं म्हणून व्हिडिओ 3ला उठलं पहिलं बॉयलर पेटवीन म्हणे. मी आपलं ऐकत होतो नाही कादा ठोका चुकला म्हणलं नातू एवढी द्या काय. मला रातभर झोप नाही. ते म्हणून पोरांनी काय केलं बिड्या काढून घेतल्या त्याच्या त्या पुड्यातल्या ती दिल्लंगी फटाकडे मला रातभर झोप नाही. 2:30ला ते बारकं काय म्हणतं बल्ब उपसाना ते फटाकडे पाहिजे ना बल्ब काढा. 2:30ला ते बल्ब काढा. म्हातारा म्हणे का रे अंधार झाला लाईट गेली म्हणजे झाड पडलं पोलवर पा पोर. मी म्हणलं झाड याच्या अंगावर पडणार आहे आता पाठ पोलवर नाही पडलं. महाराज ते म्हातारा सांगते मला म्हणे महाराज जय हरी. मी काहीच नाही बोललो. महाराज डोकं आलो महाराज जय हरी. मी म्हणला मा मुंडका कापला तर मी तुला जय हरी लागलो कारण त्याच्या अंगावर झाड पडणार मला माहितीच. ते उठलं मला लाईट नाही आली का रे. तो मोठा नातू काय म्हणतो नाही 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 या पटकन पिढीत नेऊन आणि घ्या झोपून नका दान देऊ म्हणजे टपका. ते 2 जागेत पेटवली का नाही नाही आतून खाकरून राहिले म्हणते. सापलं काडीच पेटी कुठं आहे. लहान तुमच्या उशाला ठेवायला जवळ उशी खाली पा 3 मुली होती जवळ. त्याला वाटलं आता ना काडीच पेटीची अडचणी आहे. महाराज म्हातारे पिढी काढली. बिडी होती कधी लावली पेटवली. बिडी पेटवली काडी पेटवली. बिडीला करंट दिला बिडी पेटवली. बरं पाठचा पहिला झटका म्हणजे म्हाताऱ्याचा किती खतरनाक असतो. कारण मसांचा पहिला झटका होता तो म्हाताऱ्याने अशी कातून बिडी वडली तसा सर्र आवाज झाला फाटकन मारला.
स्मशान शांतता बसत. मी म्हणलं बाबा बाबा जे निघलो महाराज ते घरचे पळत आले. कारण वाहन मोठं झालं होतं. घरचे पळत आले. काय झालं काय झालं काय झालं तोवर एका नाताला लगेच बल्ब लावला वर जाऊन. आली आली लाईट आली लाईट आली बाहेर काय झाला. म्हातारा पाहिलं म्हाताऱ्याचं तोंड एवढं होईल. कानातून धूर येत होता नाकातून येत होत्या फटाकड्याचा धूर सगळ्यातून चालू झाला. मी म्हटलं देव बाबा हे का काय हा हा ऍक्च्युली वाणी वाटून राहिल्या त्या अंगातून सगळा धूर चालला. असा असा करायचा. महाराज मी तिथं होतो तो माझ्याकडे पाहायचा नुसता. त्याला असं वाटलं की यांना तरी कमीत कमी कल्याणकारी पाहिजे. मला सांगितलं होतं फटाकडे बरं झाला तुम्ही कायला सांगू. महाराज म्हातारा 3 महिने ICU मध्ये होता. मी भेटायला गेलो म्हणजे महाराज फटाकड्याचा प्लॅन तुम्हाला माहितीच होता का. म्हणलं माहित नव्हता. मी फक्त माझ्या नाताय संग झोपणार नाही गेलो. नातू आज्याला कधी भेटेल तसं तपास. मला मुद्दा असं सांगायचंय आपल्या जीवनात पुढं सुखीन पुढं सुखीन पुढं सुखीन या भ्रमात आपण आहोत. पण भगवंताशिवाय सुख नाही. गोकुळच्या सुखात अंतपार नाही लेखा. आता जवळजवळ मला असं वाटतं 11:30 वाजत आलेले. आपल्या दरवेळेस 12 वाजता टाइम मागपुढं आज मी सावध आहे. आणि मग मला सांगितलं गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. कारण विचारलं अरे सुख तर माणसाला भेटत नाही. सगळ्या जगात सुख नाही. व्यापारी सुखी नाही. श्रीमंत सुखी नाही. गरीब सुखी नाही. आणि गोकुळाला सगळंच काय सुख जन्माला आलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं इथं सुख निर्माण झालं याचं कारण काय. इथं कृष्ण जन्माला आला. गवळणीचं दुसरं चरण बाळकृष्ण नंदा हरी बाळकृष्ण नंदा हरी आनंद आनंद नरनारी बाळकृष्ण तो कृष्णच पांडुरंग पंढरपूरला उभा आहे. तुम्ही पहा पंढरपूरला गेलं 3 किलोमीटर दर्शन घ्या एवढं सुख. कळसाचं दर्शन घ्या एवढं सुख. अरे मुख दर्शन घ्या एवढं सुख. आणि इथून पांडुरंगाला हात जोडा सुख तेवढंच. काय देवीराव हो सगळ्यांना पायाला हात लावून घेतो. सगळ्यांना जवळ घेतो. असं एक देव आहे. म्हणून काय आज कृष्ण तिथं उभा आहे. उभे पंढरीचे विटेवरी रामा उभे पंढरीचे विटेवरी सावळे रूपणे सोरटे आचे सावळे रूपणे सोरटे आचे चित्रमोहिये नंदाच्या नंदने चित्रमोहिये नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे म्हणून विठ्ठल रुक्मिणीचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं कृष्ण आणि रुक्मिणी तिथं उभे तुम्हाला खरंच असं वाटतं आपण पंढरपूरला गेल्यावर द्वारकेला आलो काय खरोखर कृष्णाचा रुक्मिणीचा संसार आपण पाहतो का काय. इतकं गोड दर्शन माझ्या आई रुक्मिणीचं माझ्या भगवान श्रीकृष्णाचं पंढरपूरला आहे. आता तिथं जाणं आपल्याला जमतच नाही. शक्यतो 5-5, 7-7 वर्ष झाले पंढरपूरला जायला. त्याच्यात गाडी दुसऱ्याची लागत.
त्याच्यात वर्ग नेऊन भांडणं होते. काही काही लय खतरनाक आहे. आमच्या गावातला एक माणूस गेला पंढरपूर सोयाबीन टाकायचं ताडपत्री घेऊन आला डॉक्टर ती. त्याला म्हणलं तू काय आला गेला होता? दर्शन पांडुरंगाचं. त्याला काय हात जोडली. तू गेला काय होता? मी ताडपत्री आणूनच गेलो होतो. म्हटलं पंढरपूरला? म्हणजे किती संसार घुसेल त्याच्या डोक्यात. हा मी लक्षात ठेवा, वर्षातून एकदा आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा. वर्षातून एकदा किंवा वर्षातून दोनदा आपली फॅमिली गाडीत टाकायची. तसे आपण मोकळी हिंडतच राहतो. या पाहुण्याकडे जाय, त्या पाहुण्याकडे जाय. ज्या ज्या पाहुण्याच्या घराला आपले पाय लागले त्यांचा हकार जा. जाऊ नका. मी बंद केलं जवळजवळ पाहुणे. पण आपल्या पायाने त्यांचा खेळ झाला. कवर पाय लागले मी जात नाही ना. महाराज थोडे फ्रेश राहा. मी काय लय गंभीर बाबा नाही. तुम्ही जरा हसत जा. आणि कृष्ण हा सांगतोय का सिरियस काहीच घेऊ नका. असं सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहे. अरे कुरुक्षेत्राच्या मैदानावर रक्तपात चालला तरी कृष्ण हसत होता. कोणत्याही परिस्थितीत हसायला शिकवणारा देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. काही होऊ द्या जीवनात हसायला विसरू नका. देवाचा पहिला आशीर्वाद हसणाऱ्याला आहे आणि देवाचा पहिला शाप तोंड सोडून बसणाऱ्याला आहे. काही काही पुढे बसा ते कीर्तन नाश पाहत्या. म्हणजे जर 12 संपले तुला मी हानी ना समजा का गंभीर नका राव महाराज. कोरोनाच्या 2 लाटेत आपण सापडलो नाही. आता हसायला काही हरकत आहे का? जर आता जर हसलो नाही तर पुढची लाट येईल. कोरोनाची नाही बिबट्याची. कोरोना तरी दिसत नव्हता. बिबट्या आपल्या पडीत होईल. फक्त आपण खिडकीतून द्यायचं. हसत जा महाराज. जीवन थोडं आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. रेखा पोराला पाय नव्हते महाराज, पण कीर्तनात इतका आनंदी होतं. भजन चालू झालं का असं टाळी वाजवायचं. ज्यांना पाय होते ते तोंड सोडून बसले होते. ज्याला पाय नव्हते ते टाळी वाजत होतं. मी म्हणलं पाय असणाऱ्यांपेक्षा भाग्यवान गेली लेकरू आहे. म्हणून महाराज जीवनात काय करा, मिळालेल्या आयुष्याचं सोनं करा. भगवंताचं चिंतन करा. लईच टेन्शन आलं तर एका मंत्राचा जप करा. तो मंत्र मी तुम्हाला शिकवतो. आता लईच जाम झाले माणूस काय मी जाम होतो माहिती सगळ्यात जास्त मालाचं काम लई बेकार. की लक्ष्मी कोणाच्या ताब्यात आहे? कुठं आहे ती? पंढरपूरला. काय नाव आहे तिचं? रुक्मिणी. आणि महाराज ज्यांच्याकडे पैसे आहे ना ते दवाखान्यात जाम झाले. हे पैसे जा दवाखान्यात, हे पैसे जा दवाखान्यात. महाराज या अख्खी फॅक्टरी कोणाच ताब्यात आहे? पांडुरंगाच्या ताब्यात. आणि या फॅक्टरीचा खिस्सा कोणाच्या ताब्यात आहे? रखुमाईच्या ताब्यात. मग लय लोड आला विठ्ठल रुक्मिणीचा जप करायचा. तुम्हाला आजही लय लोड आला असेल तर करा 10 मिनिटं भजन. सगळे कामं होऊन जातील. विठोबा रखुमाई
जसजसे मोठे व्हायला लागले तसतशा खोड्या वाढायला लागल्या. देवाचं स्वरूप इतकं सुंदर होतं, त्याला पाहायला गवळण यायच्या, पण त्याला पाहायला रोजच कसं जावं. लहान पोरगं होतं पण लय भारी होतं, लय छान होतं, लय सुंदर होतं. कुरळे केस होते, डोळे फार सुंदर होते, हरणासारखे डोळे होते, निळा रंग होता, जसा आकाशाचा रंग आहे तसा कृष्णाचा रंग होता. अरे आज कृष्णाचा फोटो पहा तुम्ही, गुगलला जा, श्रीकृष्ण इमेज सर्च करा रात्री, आज जन्माष्टमी, इतके भारी भारी फोटो आहे. नाही तर आपले फोटो महाराज काढणार आणि काय म्हणजे आपल्याला शेजारच्याचा निघला, पण आपला काही नीट कधी आलाच नाही. काही काही चांगले मोबाईल घेतले फोटो काढायसाठी. मला परवाच एक माणूस म्हणे 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, पण माझा कलर काय त्यानं बदलला नाही. म्हणलं ते फिल्टर तशी का महाराज. इतका गोड आहे कृष्ण, इतका गोड आहे. गवळणी त्याला बघायला जायच्या, बरं बघायला जायचं म्हणजे ते बालरूप त्याचं इतकं सुंदर दिसायचं, इतकं सुंदर दिसायचं का ते महाराज नुसतं पाहतच राहावं वाटायचं. यशोदा थकून गेली, ते ही झाली का ती घरानं घेऊन येते, ती झाली का ती घरानं घेऊन. कृष्ण काय म्हणतो माहितीये का, आई मैया ये मुझे देखने के लिए आती है. गवळणी म्हणजे सामान्य जुने ऋषी मुनी येते, त्यांनी आशीर्वाद मागितलाय भगवान विष्णूंकडे की तुमचा सहवास मिळावा, म्हणून ते श्रीरूपात संत जन्माला आले. म्हणून त्यांना त्या कृष्णाचं एवढं अट्रॅक्शन, एवढं आकर्षण आहे. त्यांचं चित्त कृष्णमय झालेलं आहे. आणि माणूस कृष्णमय झाला पाहिजे तरच तो आनंदमय होतो. ते एक नुसती रांगत लागायची. नाथ महाराज गवळण फार सुंदर लिहिली. एक एकी पुढे एक पुढे एक सरसावनी गोपिका, एक एकी पुढे एक 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 सरसावनी गोपिका. सांगती गारानी मग नाही ठाऊका, सांगती गारानी मग नाही ठाऊका, सांगती गारानी मग नाही ठाऊका, सांगती गारानी मग नाही एका जनार्दनी तुझे ताने अगे तुझं तान म्हणून म्हणून येणे आता मोकळं सिनानून ठेवलाय. ऐसा एका जनार्दनी तुझे ताने सरसावनी गोपिका, सरसावनी गोपिका, सांगती गारानी मग नाही ठाऊका, सांगती गारानी मग नाही ठाऊका, सांगती गारानी मग नाही ठाऊका, मग नाही ठाऊका.
जेवायचा टाइम झाला वर नाही घरी. मला ते आता सांगा बरं का टायमिंगवर आपलं 12च्या पुढे जात असतं दरवेळेस. यावेळेस थोडा सावध आहे. 11 वाजून 52 मिनिटं झाले. गागरीकडे जाऊनच भाऊ आता फुलं वाटले तरी चालते कारण ते फुलं जाऊच तर परत 10 मिनिटं आपल्याला बरोबर अजून 5 मिनिटांनी कृष्ण जन्माचा अभंग घ्यायचा. आणि अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. माझ्याकडे लक्ष द्या. टायमिंग लय महत्वाचा आहे बरं का. टायमिंग 12 वाजता मी चरण म्हणन अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला असं मी म्हणलो का फुलं उधळायचे नाही तर उधळताना 1 वाजता. मी एका ठिकाणी मी आता रामजन्म करत होतो. एक म्हातारा झोपेल होतो जाताना फुलं टाकले. त्याला काय होत नाही. बी लेटेड हॅपी बर्थडे शुभेच्छा. हा म्हणून महाराज लय गोड कृष्णाचे चरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण महाराज ते भगवान श्रीकृष्ण गोकुळात महाराज मस्त गवळणींबरोबर रासक्रीडा करायला लागले. सगळ्या गोकुळाला आनंद दिला. सगळ्या गोपाळांना सांभाळलं. पण महाराज त्यांच्या घराने चालूच होते. आणि महाराज कुणी सासू कुणी लेकी कुणी मुली कुणी नंदा ह्या सगळ्या गवळणी घराने करायच्या. पण कधी शांत व्हायच्या माहिती का. ज्यावेळेस कृष्ण बासरी वाजायला लागायचा त्यावेळेस या सगळ्या गवळणी शांत व्हायच्या. अरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. अरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. अरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. अरे सावरिया मुरली तो है केवल वन जिन्हें हरला माता प्राण. मुरली तो है केवल वन जिन्हें हरला माता प्राण. संसार केला दानादिन संसार केला दानादिन जी करता विसरे. आरे सावरिया कैसी वाजवली वाजवली गुण अगं बाबा ग बरे ग सारे निसा. आरे सावरिया कैसी वाजवली वाजवली गं बाबा ग बरे ग सारे निसा. आरे सावरिया कैसी वाजवली वाजवली आज तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलो. गोकुळाष्टमीला सप्ताह कमिटीने गोड नियोजन केलं म्हणून गोकुळाष्टमीचं कीर्तन आपण पाहतोय. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मी जे याची लागी याच्यासाठी जन्म आहे. म्हणून एक क्षण फार सुंदर आहे. कृष्ण जीवनातून निघून गेला तर मग अवघड. कृष्ण हृदयातून गेला तर अवघड आहे. राधेला अभिमान झाला आणि तिच्या जवळचा कृष्ण तिला डोळे लागले होते सणाच. महाराज काय राधेचं सुद्धा जीवन आहे. कृष्णाला कधी सोडलं नाही. तिला असं वाटलं मी लय श्रेष्ठ आहे. माझ्याकडे राधा माझ्याकडे कृष्ण माझ्याशिवाय राहू शकत नाही. महाराज कृष्णानं तिला सोडलं. राधा सुद्धा रडायला लागली. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी. कान्हैया
मी जे चरण म्हणाल आयोनी संभव नोय काही समी नामयाचा स्वामी प्रगटला म्हणलं का तुला ते काही किती वाजले पण शाळा 2 मिनिटं कमी का पटकन मी अभंगाचे चरण घेतो तुम्ही नामयाचा स्वामी प्रगटला म्हणलं की जगायचं दशरथे मारिला होता तोची मास वसुनामती वर्षाऋतू असे वसुनामती बुधवारास शुकस्तांगे परीक्षिती रोहिणी नक्षत्र 3 प्रहरा रोहिणी नक्षत्र 3 प्रहरा माया झाली माया झाली रक्षपा माया झाली काल वसुदेव कपाळ वसुदेव कपाळ दयाचा तो तया सियानंद माझे वैशी गोविंद अवतरला माझे वैशी गोविंद अवतरला माझे वैशी गोविंद अवतरला आयोनी संभव लोहे काही श्रमी आयोनी संभव लोहे नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला वसुनामती बुधवार असे वसुनामती बुधवार परीक्षिती सुख सांगत अरे बघा आता 12 वाजलेले कृष्णाचा जन्म आहे कृष्ण वरून पाहून राहिला अशी आरुळी द्यायची तर त्याला ऐकून गेली पाहिजे नाही तर काही काही जय असे माझे त्या शेजारचा बसून आता माईक वरचे जय म्हणू नका बघा खालचा आवाज पोहा पुढे जातो इकडे राजुरी पर्यंत जातो का इकडे नांदूर पर्यंत जातो पोहा गोपाल कृष्ण भगवान की
राधे कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधे राधे, जय श्री राधे राधे, गोपाल कृष्ण भगवान की जय। गोड कृष्ण जन्म झाला, आता जन्म झाला बर्थडेच्या दिवशी थोडा कृष्णाचा जन्म झाला, आनंदाने थोडं नाचलं पाहिजे का नाही? आताच्या घडी घालून पुढे जन्मदिवस राहतो, कृष्णाचा जन्म आहे महाराज, कृष्णाचा जन्म म्हणलो नाचावा लागणारच आहे महाराज, म्हणून गवळणी दरवेळेस सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, करू दे मंथना, बाळा करू दे मंथना, जन्म आहे थोडा आनंद राहू द्या, नाही तर जो राग राग पाहतो त्या तो सोडणार नाही ना तुमचे। तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ कोक्या देखी नागते,
वेळ झालेला आहे आणि सुंदर तुम्ही दरवर्षीप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या 12-12:30 झाले माणसं अशी फ्रेश. कृष्णाची ताकद आहे, नियोजन आहे. 12:30 म्हणजे उद्या काला आहे. खाली बसा बरोबर आहे. बसा काय बसा. खाली बसा. साऊंड सिस्टीम सुंदर, सावता मंडप साऊंड सिस्टीम गोड आहे. गोपाजी चांगले गायक सगळ्यांना नवनाथ भाऊ मेत्री यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मला या ठिकाणी 5 मिनिटं खाली बसा. 5 मिनिटं खाली बसा. थकलेलेच आहे तुम्ही. बसा बसा बसा. सगळ्यांना बसायची गरज. सगळ्यांना प्रसाद भेटेल. खाली बसा. सगळ्यांना प्रसाद. विठाल विठाल विठाल. म्हणून कृष्ण जन्म या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे. 5-10 मिनिटांमध्ये सेवा संपते. आमचे नवनाथ भाऊ मेत्री यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मला फोन केला, त्यांना धन्यवाद. आमचे मार्गदर्शक त्यांच्या आठवणीत मला आज इथं आल्यानंतर जागृत रमेश दादा जवरे असतील, कळमकर भाऊ असतील, संपतराव उंडे पाटील असतील, आमचे निलेशदाजी कडसकर असतील, सगळ्यांनी गोड गायन केलं. श्रीकांत भाऊ काळे असतील, डॉक्टर किरण जेवढाक असतील, बाबाजी महाराज, साबळे महाराज त्यांचे पिता असतील, आमचे गागरे पाटील त्यांना या ठिकाणी वरून दत्तू नारळे हे ऑपरेटिंगला आहेत, त्यांना धन्यवाद देतो. फार गोड ऑपरेटिंग केली महाराज. सगळे टाळकरी माता मावल्या सगळ्याला वंदन आहे. असाच भगवान श्री उद्या महंत गुरुवर्य स्वामी सद्गुरू रामगिरीजी महाराज यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला श्रवण करायचा आहे. म्हणून आता वेळ झालेला आहे, 12:30 वाजलेले आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आमचे दत्तात्रय पेठ वागळे या ठिकाणी त्यांना वंदन. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि असंच भगवान श्रीकृष्णाची भक्ती, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, भगवान श्रीकृष्णाचं भजन असंच गात राहा. कारण महाराज जीवनामध्ये कृष्णाला शेवटी भेटायचं आहे. शेवटी तो आपल्याला भेटणार आहे. आता तुम्ही नाजून मी म्हणलो असतो, पण काय झालं एका ठिकाणी मी असेच गीत म्हणलो, कोण राजे पप्पाच्या टाईट होता, सिस्टीम टाईट होती, 2-4 बायांच्या अंगात आला. त्या अंगात आलं ना, 2 जणीची हवा थोडी ढिली होती, 1 जणीची हवाला टाईट होती. पण ते परवाच्या काळात जर तो व्यायाम दिला असता ना, काय विषाणू थांबतो. आता लाट आली का घुमायचं, हाणायचं एकमेकाला, विषाणू थांबणार. ती बाई घुमता घुमता माईकच घेऊन अरे आईला दाखवा कोण तरी. मालक बसेल होती शेजारी, पुढे बसेल होती. म्हणलं मालक दाखवा ना मंडळीला. ती माईक घेऊन चालली हवेत. तो तसाच मी तिच्या नादी लागत नाही, हवा आल्यावर तर आपला विषय. म्हणलं का मग त्यांनी सांगितलं एकदा असाच कोणतरी तिकडं माईकवर लावलं म्हणे. मंगळवारचा दिवस होता, ती झाडीत होती आणि तिची सासू बाजीवर झोपेल होती. हवा ज्या सोन्याच्या अंगात येत होती ती झाडीत होती, सासू बाजीवर झोपेल होती. तिकडं स्पीकरवर लावलं, अनादि निर्गुण प्रगटले भवान ओ मैसाला त्रिविध तापाची करावया झाड भक्ताला घेतो पावशी निर्वाणी. हे ऐका भगवान, हे ऐका भगवान. जसा सुनाने हा घटना ऐकला ना, तिला घोळ फेकला, लागली घुमायला. तिच्या पुढे सासू होती, सासू बाजी सगळं उचलली तिला. बाहुबली 3 जेव्हा सासू बिंगवली ना आपटवली महाराज, तेव्हा माया माहेरला बोलत होती, या चहा केला तुला गोड लागत नाही, या भाज्या केल्या तुला गोड लागत नाही, काय माय घरा निघते याच्या त्याच्यापाशी अशी आपटवली. ममदापूरच्या सुना हा प्रयोग करू ना, नाही तर घेताना आम्हाला हाणताना सासूला. महाराज ती आपटवली सासू. सासू 3 महिने आयुष्यामध्ये होती. मी भेटायला गेलो, 2 सफरचंद घेऊन म्हणलं सासूबाई सुनबाईला पाठवू का डबा घेऊन. तेव्हा त्यांना नका पाठवू, इथं हवा आली सालायांच्या नाळ्यात उडते. काय मला जीवन आनंदमय, फार सुंदर आहे. कृष्णाचं भजन करून सगळ्यांनी आनंद घेतला. आनंदाला दरवर्षीप्रमाणे 49 वर्ष आहे आणि असा अखंड अनंत वर्ष हा सप्ताह असा चालत राहो अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ ममदापूर आणि सप्ताह कमिटीला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझी कीर्तन सेवा ईश्वर चरणी अर्पण करून थांबतो. ज्ञानेश्वर एक सूचना आहे, महाराज उद्या 11 वाजता येणार आहे
आणि काल्याचं कीर्तन या ठिकाणी 11 वाजता चालू होणार आहे. तुम्ही सकाळपासूनच, उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे. आज तुम्ही 7 दिवस सप्ताह आले असेल, उद्या पगाराचा दिवस आहे. नाही तर उद्याच येता एकला. नाही उद्या लवकर यायचं, उद्या पगाराचा दिवस आहे. मस्त यायचं, आनंदात आपला वाढदिवस असल्यासारखं यायचं. महाराज फ्रेश उद्याचा दिवस. खऱ्या अर्थानं भगवंत उद्या बाबांच्या कीर्तनात येऊ. सद्गुरू स्वामी रामगिरीजी महाराजांच्या कीर्तनात एक मिनिट का होईना परमेश्वर येऊन जातो. आला तर त्याची नजर तुमच्यावर पडून जाईल, आणि देवाची नजर तुमच्यावर पडली तर तुमच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. उद्या बरोबर 10:30 पावणे 11 या ठिकाणी येऊन भजन कीर्तनाचा आनंद घ्या. सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे. झालेली सेवा कृष्णाच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा. विठ्ठल जय जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु महाराज सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. गोपाल कृष्ण भगवान की. संत शिरोमणी सावता महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त बजरंग हनुमान की जय. महादेव. धन्यवाद महाराज. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण दादा महाराज रंगाळे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त जी कीर्तन रूपी सेवा अर्पण केली त्याबद्दल ममदापूर ग्रामस्थ भजनी मंडळ आपले आभारी आहे. सर्व भाविकांना विनंती आहे, उद्या 11 वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. यासाठी सर्वांनी लवकरात लवकर यावे. सकाळी श्री गौचंद मंदिर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पालना साजेवाट जी केली त्याबद्दल ममदापूर ग्रामस्थ भजनी मंडळ आपले आभारी आहे.